आता यानंतर आपल्याला बघायचंय काय बघायचंय आता प्रोनाउन. व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन? तर प्रोनाउन म्हणजे काय आहे ना सर्वनाम. सर्वनाम हे नामाऐवजी वापरलेला जाणारा. तर मग प्रोनाउनला सर्वनाम असं म्हटलं. त्यालाच आपण काल सांगितलं आपण रिप्लेस्ड नाउन. रिप्लेसेस नाउन म्हणजे तुम्ही काय करता त्याला रिप्लेस करत असतो आपण. रिप्लेस नामाचा म्हणजे सेकंड जो भाग आहे तो सेकंड भाग आहे विच इज द सेकंड ऑफ प्रोनाउन. व्हॉट इज द यूज ऑफ प्रोनाउन? तर प्रोनाउन इज यूज इन प्लेस ऑफ अवॉइड रिपीटेशन. अवॉइड रिपीटेशन. ठीक आहे. म्हणजे आम्ही काय करणार, आपल्याला काय करायचंय, आपल्याला एखाद्या नावाचा उल्लेख वारंवार रिपीटेशन मध्ये करायचा नाही. ठीक आहे, कळतंय का? जसं की मग आम्ही किडे बघा सांगतो आपला देवेश आला. देवेशच्या ठिकाणी आल्यानंतर देवेशी झालाय. आता तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला जर म्हटलं की समजा आता मी विचारलंय काय, मी या ठिकाणी देवेश हा हुशार मुलगा आहे. ठीक आहे. देवेश हा फार गुणी मुलगा आहे. देवेश हा शरीराने स्ट्रॉंग आहे. देवेश हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. देवेश हा चांगला क्रिकेटर आहे. देवेशला क्रिकेट खेळायला आवडतं. देवेश हा सर्वांसोबत प्रेमाने बोलतो, प्रेमाने वागतो. देवेश हा आज्ञाकारी मुलगा आहे. मग यातलं काय चुकलं माझं? देवेश मला म्हणायला नको होतं. मग मला काय म्हणायचं, देवेश हा देवेश आहे. हा देवेश इयत्ता 6वी मध्ये शिकतो. तो हुशार आहे, तो आज्ञाकारी मुलगा आहे. त्याला क्रिकेट खेळायला आवडतो. त्याचं त्याच्या देशावरती प्रेम आहे. या स्वरूपामध्ये मग अप्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. त्याचा उपयोग काय आहे? इज यूज इन द प्लेस ऑफ नाउन ऑर अवॉइड रिपीटेशन. एखाद्या नावाचा पुनरुच्चार वारंवार होऊ नये, केल्या जाऊ नये किंवा ते योग्य वाटत नसल्या कारणाने या ठिकाणी प्रोनाउनचा वापर केला जात असतो. या प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. जसं की मराठीमध्ये तो, ती, ते, शी, आम्ही, ते, त्यांचा, त्यांना वगैरे हे मराठीमध्ये आहे. तसं इंग्रजीमध्ये काय आहे, तर आय, वी, यू, इट, अस, दे, दोन, ही, शी, दे या स्वरूपाची जी आहे ती सर्वनामं आहेत. ओके. तर मग त्या सर्वनामांचा वापर करून आपल्याला काय करायचं असते, वाक्य रचना ही आपल्याला करायची असते. तुम्हाला माहिती जसं की या ठिकाणी आय गिव्ह यू एक्झाम्पल हिअर. ते तुम्हाला काय केलंय, एक उदाहरण या ठिकाणी दिले. या उदाहरणातून तुम्हाला मला काय करायचंय, सर्वनाम सांगायचं. काय आहे सर्वनाम? याच्यामध्ये वाक्य काय, आय वांट हर टू डान्स विथ मी. आय हा आय झाला. आय झाला. त्याच्यानंतर तुम्ही हर झाला. ठीक आहे. त्यानंतर या स्वरूपात तुम्ही काय करणार आहे, सर्व नामं त्या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्द. कारण मी राजू, मी आहे आणि माझ्यासोबत राजू आहे, विजू आहे, संजू आहे. ओके. इथे तुम्ही गेले. कृषी आहे, कृषीच्या अनेक मैत्रिणी आहेत. तिच्या हर हर हर. ठीक आहे. ते कोणाकोणाला जेवण करायचंय, मला जेवण करायचं, मला जेवण करायचं, मला जेवण करायचं, मी. ओके. तर या स्वरूपामध्ये ज्या वेळेला आपल्याला हे जे आय जर म्हटलं, हे आय कडे जर बघितलं, हे सब्जेक्टिव्ह काय आहे, आय म्हणजे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे करता ना, हे सब्जेक्टिव्ह या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. या ठिकाणी हे सब्जेक्टिव्ह, या ठिकाणी हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजे हर, तिचा, तिची, तिचे एका विषय करता आहे. त्या प्रोनाउन मध्ये तुम्हाला विचारले जाते की प्रोनाउन कशा संदर्भात. या ठिकाणी एक व्यक्ती आहे, आय, मी, सब्जेक्ट म्हणजे करता. ठीक आहे. या स्वरूपातलं होईल. तर मग या स्वरूपामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, प्रोनाउन मध्ये जे आहेत
तर जर आय वी यू ही सी इट दे देम दोज ही सी ते या स्वरूपातले जर काही शब्द आलेले असेल तर समजून घ्यायचं ते काय आहे, प्रोनाउन आहे, ते आपल्याला कळायलाच पाहिजे. तर ओके.